त्यानं आधी फोन बंद केला, नंतर पोलिसांशी कॉन्टॅक्ट केला, मग एका स्थानिक पत्रकाराला माहिती दिली आणि मग सरेंडर झाला. PSI गोपाल बदनेची अख्खी सरेंडर प्लॅनिंगच समोर आली आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे PSI गोपाल बदनेनं आपल्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांनाही फेटाळून लावलंय. गोपाल बदने ज्या फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होता, तिथले काही पोलीस बदनेच्या संपर्कात होते का, असेही प्रश्न आता विचारले जात आहेत. बदने गेल्या 3 दिवसात कुठे फिरला, तो कोणत्या भीतीमुळे सरेंडर झाला, पोलीस त्याच्या संपर्कात का होते, याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत. सातारा डॉक्टर मृत्यू प्रकरणातला महत्त्वाचा संशयित आरोपी गोपाल बदने स्वतः सरेंडर झाला. त्याच्या शरण येण्यावरूनही अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. गेले 3 दिवस बदने कुठे लपून बसला होता? फलटण पोलिसांना त्याचा पत्ता माहिती होता का? याही प्रश्नांची उत्तरे आता समोर आली आहेत. ज्या दिवशी डॉक्टर महिलेनं स्वतःला संपवलं, त्या दिवशी पोलीस उपनिरीक्षक बदने हा कर्तव्य बजावत होता. त्यावेळी तो फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत होता. घटना घडली त्यावेळी बदने नाईट राऊंडला होता. घटना समोर आल्यानंतर गोपाल बदने फरार झाला. पोलीस तपासात त्याचं शेवटचं लोकेशन पंढरपूर असल्याचं सांगितलं गेलं. त्यामुळे पोलिसांनी आपल्या तपासाची सूत्र पंढरपूरच्या दिशेनं फिरवली. बदने पंढरपूरवरून आधी सोलापूर गेला, नंतर तिथून त्यानं थेट बीड गाठलं. बीडमध्ये बदनेचं घर आहे. फरार झालेला बदने आपल्या घरी गेला. यावेळी तो सोलापूरच्या काही पोलिसांच्या संपर्कात असल्याची माहितीही समोर येते. शातीर बदने पोलिसांशी सोशल मीडियावरून संपर्क साधत होता. बदनेनं सरेंडर करावं असं पोलिसांनी त्याला सुचवलं. सरेंडर न केल्यास त्याला नोकरीतून बडतर्फ करण्यात येईल अशी कल्पनाही त्याला पोलिसांनी दिली आणि यानंतरच बदनेनं सरेंडर करायचं मन बनवलं. यानंतर बदनेनं एका स्थानिक पत्रकाराशी संपर्क साधला. त्याला सरेंडर होण्याबाबत कल्पना दिली आणि त्यानंतर बदने शनिवारी रात्री 11:30च्या सुमारास फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला शरण आला. यानंतर गोपाल बदनेची कसून चौकशी करण्यात आली, ज्यात त्यानं आपण कुठलाही बलात्कार केला नसल्याचा खुलासा केला. महत्त्वाचं म्हणजे बदनेचे डॉक्टर महिलेसोबत नेमके काय संबंध होते, याबाबत त्यानं पोलिसांना काहीच सांगितलं नसल्याचं बोललं जातंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फलटण पोलीस फरार बदनेच्या संपर्कात होते का, असे प्रश्न आता विचारले जात आहेत. हे प्रश्न विचारण्यामागचं कारण काय, तुम्हीच ऐका. सातारा पोलिसांवरती मुख्यमंत्री येण्यापूर्वी तो शोधण्याचा प्रचंड मोठा दबाव सुद्धा होता आणि त्याच दबावातून पोलिसांकडून त्यांच्या चॅनलमधनं काही मेसेजिंग जे आहे ते या PSIला केले जात होते. त्याच्या कुटुंबियांना काही निरोप जे आहेत ते पोलिसांनी दिले आणि त्यानंतर काल रात्री उशिरा हा PSI बदने जो आहे तो फलटण ग्रामीण पोलिसांकडे आला. वास्तविक 100 मीटरचं अंतर आहे दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये. मात्र त्याची नियुक्ती जिथं होती तिथंच त्या फलटण पोलीस ठाण्यामध्ये ग्रामीणच्या तो गेला आणि तिथं हजर झाला. ज्यावेळी केवळ एक कॉन्स्टेबल जो आहे तो तिथं ड्युटीवरती होता, कुणी वरिष्ठ अधिकारी नव्हते. त्यानंतर जवळपास 5-10 मिनिटात फोनाफोनी करण्यात आली. अगदी अधीक्षकांपर्यंत निरोप गेले, SP आणि त्यानंतर सगळी यंत्रणा हल्ली. हा गुन्हा शहरमध्ये फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल असल्यामुळे त्याला या पोलीस ठाण्यामध्ये आणावं लागलं ग्रामीणमधून शहरच्या. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तो बरोबर ग्रामीण पोलिसांकडेच का हजर झाला असेल, कोणी नसतानाच तो तिथं कसा पोहोचला असेल. त्यापूर्वी अगदी IG दर्जाचे अधिकारी हे 15 मिनिटापूर्वी तिथून निघून गेलेले होते आणि त्यानंतर तो रिक्षानं ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये आला. याचा अर्थ स्पष्ट आहे, या बदनेच्या सगळ्या मुवमेंट्स ज्या आहेत त्या पोलिसांमधल्या त्याच्या संबंधित असलेल्या काही जणांना माहिती होत्या आणि त्यांच्याकरवीच पोलिसांनी हे निरोप दिलेले होते. त्यामुळे काल रात्री तो ग्रामीण पोलिसांकडे जिथे त्याची नियुक्ती आहे तिथं हजर झाला फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये आणि तिथून मग त्याला पुन्हा शहर पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं. यावरूनच बदनेच्या सरेंडरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. बदनेच्या संपर्कात फलटणचे काही पोलीस अधिकारी होते का? असतील तर ते कोण होते, याची माहिती समोर येईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास तुम्हाला याबाबत काय वाटतं, कमेंट करून नक्की कळवा.